आज आपण फक्त होमवर्क जे दिला होता ते बघू काय होतं, कारण काही नाही जमला नाही. लहान लहान बारीक कन्सेप्ट आहे तुम्हाला माहिती नाही आय थिंक, ते पाहून घ्या आपण. फर्स्ट होतं फाइंड dy/dx इफ y इज इक्वल टू 10x raised to 15. y इज इक्वल टू 10x raised to 15 dy/dx फाइंड करायचं. काय होईल? dy/dx इज इक्वल टू d/dx, y ची व्हॅल्यू ती 10 × x raised to 15. आपले जे थेरम आहेत तर फर्स्ट थेरम असा आहे, इफ y इज इक्वल टू cu देन dy/dx इज इक्वल टू d/dx cu. c कॉन्स्टंट असेल तर c आउटसाइड येईल, ते येईल du/dx. ओके, नाव दिस हा फर्स्ट थेरम. सेकंड थेरम होता आपला अजून, इफ y इज इक्वल टू u प्लस मायनस v प्लस मायनस w देन dy/dx इज इक्वल टू d/dx u प्लस मायनस v प्लस मायनस w. याचे काय होईल? सेपरेट होऊन जातील. d/dx, एक मिनटं, हा तर नंतरची गोष्ट आहे. तो एक थेरम होता. इकडं होता y इज इक्वल टू x रेस टू n असेल तर dy/dx इज n x रेस टू n मायनस 1. ओके, शॉर्ट लिहिलं आहे मी आता. काय dy/dx 10 कॉन्स्टंट आहे आउटसाइड, ब्रॅकेट घ्या लागले तर ब्रॅकेट d/dx x रेस टू 15. ओके, आता x रेस टू 15 चा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे मी अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला. अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला 15 इथं म्हणजे n ची व्हॅल्यू काय आहे 15, सॉरी n ची व्हॅल्यू काय आहे 15. n काय येईल पुढे, म्हणजे हा तुमचा 10 इंटू हा तुमचा 15 अँड देन x रेस टू 15 मायनस 1 n मायनस 1. n ची जी पॉवर आहे, nला जी पॉवर असेल x ची ती पुढे येईल आणि त्या पॉवरमधून 1 मायनस होईल. एकदम साधी आणि सिंपल गोष्ट आहे. इथं पॉवर काय x ची 15 आहे, ती पुढे येऊन जाईल, म्हणजे तुम्ही इथं कोएफिशियंटला ठेवणार तिला आणि त्याच्यामधून 1 मायनस करून असेल. आता हे काय येईल 150 आणि x काय होईल x रेस टू 14. हे आन्सर आहे, इनफ. याच्यानंतर x रेस टू 14च्या काय होईल काहीच होणार नाही, कारण तुम्हाला x बद्दल काही माहिती नाही. हां, x ची व्हॅल्यू माहीत राहिली असेल तर मग व्हॅल्यू पुट केली असते, पण तुम्हाला जे x ची व्हॅल्यू माहीत नसेल तर तुमचे आन्सर आहे इथपर्यंत. नेक्स्ट होतं इफ y इज इक्वल टू z² 2x. समजा y इज इक्वल टू z² 2x होता. फाइंड करायचं होतं मला dy/dx. ते कसं लिहिल मी, d/dx y काय आहे z² 2x. बघा z² 2x, इथं x रिलेटेड आहेत. याच्यामध्ये फक्त x जास्त आहे जो व्हेरिएबलशी कॉन्टॅक्ट, म्हणजे एक व्हेरिएबलच आहे डायरेक्टली व्हेरिएबल. तो x² राहिला असता तर रिलेटेड म्हटलं असतं आपण. z² 2 ते दोघं कॉन्स्टंट आहे, ते दोघं कॉन्स्टंट आहे जस्ट लाईक c, तर तो पूर्ण आउटसाईड येईल. म्हणजे काहीला 2ला हा तुमचा z², हा तुमचा 2, हा d/dx x. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर सेम आहे तर येतो तो 1. हा z², हा 2 आणि हा येईल तुमचा 1, म्हणजे येईल तुमचा 2z². याला मी पुढे लिहिलं. काय न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर सेम आहे. एखादं ज्यावेळेस तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतात, व्हेरिएबल पण सेम असेल आणि फंक्शन तेच क्वांटिटी असेल, म्हणजे त्याच क्वांटिटीने त्याच्याच डेरिव्हेटिव्ह घ्यायचे तुम्हाला, तर त्याचे आन्सर येतं 1. एवढं आठवण ठेवायचं.
वरती खाली डी तर डी एक्स एक्स सेम दिसायला पाहिजे, हा आणि हा डायरेक्टली आन्सर लिहायचे 1. नेक्स्ट आता तुम्ही चेक करत जा की त्याच्यात कोणते काय चुकले तुमचे. नेक्स्ट सुद्धा झेड क्यूब एक्स स्क्वेअर. काय नेक्स्ट झेड क्यूब एक्स स्क्वेअर डिवाय बाय डी एक्स डी बाय डी एक्स झेड क्यूब एक्स स्क्वेअर असा प्रॉब्लेम होतो. आता बघा एक्स एक्स स्क्वेअर रिलेटेड आहे, झेड क्यूब रिलेटेड आहे का नाही, तर तो आउटसाइड अकॉर्डिंग टू दॅट. हा झेड क्यूब ॲज इट इज इथं कोइफिशियंटला ठेवला. आता याच्या डेरिव्हेटिव्ह घेणार मी विथ द यूज ऑफ दिस, याचा यूज करून मी त्याच्या डेरिव्हेटिव्ह घेईल. हा काय राहील तुमचा झेड क्यूब ब्रॅकेटमध्ये याच्या डेरिव्हेटिव्ह. आता एन काय इथं 2 आहे, तर 2 पुढे एक्स का होईल एक्स रेस टू 2 - 1 एन -1 2 - 1. साधा सिम्पल आहे. हा तुमचा झेड क्यूब ओके, हा 2 हा राहिला तुमच्या एक्स रेस टू 1 एक्स रेस टू एक्स 1 म्हणजे एक्स. हा तुमचा 2 आधी लिहिला मी, नंतर हा झेड क्यूब लिहिला, नंतर असा एक्स लिहिला आन्सर झाला. आता एक आठवण ठेवा, एक्स रेस टू 1 ए रेस टू 1 बी रेस टू 1 वॉट एव्हर झेड रेस टू 1 काही असेल तर कोणाच्याही रेस टू 1 जे व्हेरिएबल असेल तोच येतो. आपण आता मी सांगितलं तुम्हाला की 2 रेस टू 1 असं लिहा, तर मी काय लिहिल 2 लिहून टाकेल. ते 0 नका करायचे आणि याला फर्दर सॉल्व नाही करायचे. तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेला नाही, एक्स आणि झेडबद्दल तुम्हाला काय माहिती नाही, तुमच्या ॲन्सर इथपर्यंत जी याला परत सॉल्व करून ॲन्सर येणार नाही. न्यूमेरिकल प्रॉब्लेम नाही आहे. ॲन्सर चेक करा, तुम्हाला कळेल हवं होते. नेक्स्ट होतं 2z अंडर रूट एक्स. काय 2z अंडर रूट एक्स परत तेच dy बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स वाय काय दिला आहे 2z अंडर रूट एक्स. आता 2 पण कॉन्स्टंट आहे, झेड पण कॉन्स्टंट आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स, बरोबर आहे. ते दोघं कुठे येतील आउटसाईडला. एक्स आणि अंडर रूट हा एक्स आणि अंडर रूट एक्स रिलेटेड आहे, सेम आहेत, म्हणून त्याच्या मी डेरिव्हेटिव्ह होईल 2 आणि झेड अकॉर्डिंग टू दॅट फॉर्म्युला. हा आला तुमच्या बाहेर डी बाय डी एक्स अंडर रूट एक्स ॲज इट इज. आता अंडर रूट एक्सला कसं लिहितात रेस टू 1/2. आता इथं बघितलं तुम्ही एक्स रेस टू 1/2 आहे, इथं एक्स रेस टू एन आहे, म्हणजे एनची व्हॅल्यू काय आहे 1/2 आहे. 1/2 मग पुढे येईल, जसं एन इथं पुढे येतं तसा 1/2 मी पुढे येईल. हा येईल बघा 2z इंटू हा 1/2 मी पुढे लिहिला ब्रॅकेटमध्ये, मग एक्स रेस टू 1/2 - 1 हा 2 गेट कॅन्सल. हा आला तुमच्या झेड ओके. हे सर्व हा फक्त झेड राहिला. हे तुमची एक्सची पॉवर 1/2 - 1 1/2 - 1 इज इक्वल टू -1/2. कसं केलं याला वन आहे म्हणजे 1/1 कन्सिडर केलं. 1 दिस इंटू दिस मायनस दिस इंटू दिस डिवाइड बाय दिस इंटू दिस. हा तुमचा -1/2 म्हणजे याची पॉवर किती आली -1/2. काय आली त्याची पॉवर -1/2. आता अजून एक तुमच्यासाठी शिकण्यासाठी ए रेस टू -1 असेल समजा, हे लिहून घ्यायच्या कुठं लिहायचं असेल तर काय ए रेस टू -1 असेल तर ती मी त्याला 1/a लिहितो. वरती जे मायनस पॉवर असेल ना त्याला असं लिहितो मी. समजा
a⁻² असेल तर त्याला मी लिहिल 1/a². डिनॉमिनेटरला लिहिल्यावरती पॉवर प्लस होते. x⁻² असेल तर त्याला मी लिहिल 1/x². डिवायडला आहे म्हणजे कसं आहे असं आहे. ओके. x⁻² असेल तर कसं लिहिल मी त्याला 1/x⁻². फक्त मायनसचं प्लस झाला. लुक ॲट दिस. हा तुमचा झेड ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये 1/x⁻². काय येईल हा z/x⁻². दिस इज द ॲन्सर. हे काय आहे ॲन्सर आहे. बस इथपर्यंतच आहे. तुम्हाला एक्स आणि वाय झेड आणि एक्सच्या व्हॅल्यूज माहीत नाही, काही दिलेलं नाही तुम्हाला. झेड एक्समध्ये ॲन्सर आणावं लागेल. हे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स नाही. आता न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स येत नाही सहसा आपल्याला, असं समजून घ्या. जे तिकडे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स नसतात. तुम्हाला काहीतरी फॉर्म्युलाच बनवायचं असं शेवटी तुमच्या काही एक्स वाय झेड असं काहीतरी दिसणार आहे. कोणत्या तरी क्वांटिटीमध्ये ॲन्सर दिसतं शेवटी. खूप कमी वेळेस असतं की न्यूमेरिकल तुम्हाला ॲन्सर मिळणार आहे. आता ही गोष्ट तुम्ही लिहून ठेवा, रफ नोटबुकमध्ये लिहून ठेवा. वॉटेवर तुम्हाला एक पेज असं चिपकून द्या, त्याला परत रीड करा. हे काय आहे, याला 0 नका करू. नेक्स्ट आहे 3x⁻². आता यांचे आन्सर पाहिलं तर बघ dy/dx इज इक्वल टू d/dx. वायची व्हॅल्यू दिली त्यांनी 3x⁻². इथं 3 कॉन्स्टंट आहे, एक्सवर डिपेंड नाही कर, त्याला मी बाहेर लिहिल डायरेक्ट घेऊन. नंतर काय d/dx x⁻². आता d/dx x⁻³ झाला. आता याचे डेरिव्हेटिव्ह इथं n काय आहे, x⁻n आहे, x⁻³ म्हणजे n काय आहे 3/2 आहे. ओके. nला काय करतो मी पुढे लिहितो, म्हणजे हा झाला 3 × 3/2. ब्रॅकेटमध्ये येईल x⁻³ - 1, कारण मी इथं काय करतो n-1. आता याचे जे मल्टिप्लिकेशन केलं 3 × 3 हा झाला तुमचा 9/2. काय आला हा 9/2. याचे काय होईल तर इकडे लिहू आपण 3/2 - 1 किती येतो, 3/2 - 1 येईल 1.5 मधून 1 गेला तर 1/2. 3/2 म्हणजे 1.5 आणि हा काय आहे 1. 1.5 मधून 1 गेला तर 1/1/2. किंवा मग इथं 1 कन्सिडर करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 - 2 / 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन तुमच्या 8मध्ये झालं, 9मध्ये 8मध्ये झालेलं आहे. हे काय येईल 3 - 2 हा झाला तुमचा 1, हा झाला 2. ओके. म्हणजे x⁻². x⁻½ येतो. बस तुमचे ॲन्सर संपलं. x⁻1 हा x⁻−1 राहिला असता तुम्ही याला खाली लिहून घेतलं असतं लाईक दिस, पण तो x⁻½ आहे. तुमचे ॲन्सर संपलं. नेक्स्ट दिला आहे x⁻5/2. फाईन करायला लावलं आहे dy/dx. dy/dxला मिळेल d/dx. y काय आहे x⁻5/2. y काय आहे x⁻5/2. आता इथं कोणीच कॉन्स्टंट नाही, डायरेक्टली रिलेटेड क्वांटिटी. डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज करेल. अकॉर्डिंग टू दॅट n का होतो आउटसाईड होतो. इथं n कोण आहे, इथं n आहे 5/2. म्हणजे जी पण पॉवर असते तो n आहे आपली, तो डायरेक्टली पुढे लिहून घ्यायचा. ओके. नंतर डायरेक्टली पुढे लिहिल्यानंतर डेरिव्हेटिव्ह घेताना
5/2 -1 n-1 हा क्रॅम करून घ्या. बस तुम्हाला तो यूज करायचा प्रत्येक वेळेस. याचे काय होईल, हा तुमच्या 5/2 ॲज इट इज 5/2 -1 परत ते 5/2 -1/1 करून घेतला मी, कन्सिडर केला खाली 1 आहे. काही पत्ताच मल्टिप्लिकेशन करताना तसाच करतो आपण. काय होईल 5 × 1 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन -2 × 1 2 डिवाइड बाय 2 × 1 2 × 1 2. ओके, हा काय होईल 3/2. म्हणजे एक्सची पॉवर खाली फायनली 3/2. झालं, तुमचा ॲन्सर इथपर्यंत येतो. नेक्स्ट एक बघा, एकदम इझी प्रॉब्लेम आहे, ते काय एवढं विशेष नाही आहे. 2च फॉर्म्युले यूज करतो आपण. नेक्स्ट लेक्चरला 3rd फॉर्म्युला येईल. अजून प्रॅक्टिस झाल्या, प्रॅक्टिस जसं करणार तसं होत जाईल. ते त्याच्यात काय एवढं विशेष नाही आहे. नेक्स्ट होतं dv/dx dv/dy and dv/dz हे तिघं फाईंड करायचे होते. ओके, त्याच्यात फर्स्ट प्रॉब्लेम दिला होता मी, इफ v इक्वल टू 2xy² z असा फर्स्ट प्रॉब्लेम होता. मला काय काय फाईंड करायचं आहे, dv/dx dv/dy dv/dz. आता हे तिघं एकदम फाईन करून घ्यायचे, नंतर सेकंड प्रॉब्लेमकडे यायचे. खास करून विशाखासाठी. विशाखा तुम्ही काय केलं, पहिले सर्वांचे dv/dx फाईन केलं फर्स्ट एक्झाम्पल से, नंतर सर्वांचे dv/dy फाईन केलं, नंतर सर्वांचे dv/dz फाईन केलं. तसं नाही करायचं. फर्स्ट एक्झाम्पलसाठी तिघं फाईन करून घे, नंतर सेकंड एक्झाम्पल म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल पूर्ण सॉल्व कर, तिघं क्वांटिटी फाईन कर, तिघं डेरिव्हेटिव्ह फाईन कर, नंतर सेकंड एक्झाम्पलसाठी तिघं डेरिव्हेटिव्ह फाईन करायचे. आता फर्स्ट फाईन करतोय मी तर dv/dx. ओके, dv/dx v काय दिला आपल्याला 2xy² z. ओके, आता इथं कॉन्स्टंट काय आहे, 2 कॉन्स्टंट आहे, एक्सची कॉन्टॅक्ट नाही, y² कॉन्स्टंट आहे, एक्सची कॉन्टॅक्ट नाही, z पण कॉन्स्टंट आहे, एक्सचे काहीच रिलेशन नाही. म्हणून हे तिघं कॉन्स्टंट आहे, हे तिघं बाहेर येते. म्हणजे काय बाहेर येईल 2y² z बाहेर, मध्ये काय राहील dv/dx x. हा x म्हणजे यालाच कसं लिहितो आपण, असं लिहितो. इथं असं लिहिलेलं आहे, ब्रॅकेट होता म्हणून तसं लिहिलं. त्याला जास्त लिहितो, लागलेच तर इथं परत एक स्टेप वाढून द्या तुम्ही, तुम्हाला कन्फ्युजन होतं तुम्हाला असं वाटतंय मला. आता सगळा सेम क्वांटिटीचा डेरिव्हेटिव्ह घेते त्याच व्हेरिएबलने, म्हणजे एक्सच्या डेरिव्हेटिव्ह घेते विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला काय म्हणतो आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर याचे आन्सर येतं 1. न्यूमिरेटर आणि डिनोमिनेटर सेम येतं, तर त्याचे आन्सर काय येतं 1 येतं, म्हणून तो 1 आन्सर येईल. आणि याचं फायनल आन्सर येईल 2y² z. संपले. आता त्याच प्रॉब्लेममध्ये dv/dy फाईन करू आपण. हे झालं, आता हे फाईन करू. dv/dy vची व्हॅल्यू दिली आहे 2xy² z दिलेलं आहे. आता y2 कॉन्स्टंट आहे, आउटसाईड येईल, एक्स पण कॉन्स्टंट आहे, व्हेरिएबलशी रिलेटेड नाही, आउटसाईड येईल. y² रिलेटेड आहे, त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. झेड कॉन्स्टंट आहे, त्याला आउटसाईड घेऊ. म्हणजे काय काय आउटसाईड येईल तिथं 2x and z तिघं आउटसाईड आले. राहिलं काय dv/dy y² एवढंच राहिलं आहे.
आता याचे काय होईल, हा 2xz ॲज इट इज ठेवू, याच्या डेरिव्हेटिव्ह घेऊ. याच्या डेरिव्हेटिव्ह घेताना वाय काय स्क्वेअर आहे, वाय स्क्वेअर आहे म्हणजे एक्स रेज टू एन पॉवरच्या फॉर्म्युला यूज करू आपण. इथं फक्त एवढंच की एक्सच्या जागेवर इथं वाय आहे, इथं काय होते एक्सच्या यायचं म्हणून एक्स होतं फक्त, बाकी काहीच नाही. आता वायच्या वाय स्क्वेअरच्या डेरिव्हेटिव्ह घेतो म्हणजे काय, आपला एन इथं काय आहे 2 आहे. मी एनला काय करतो कोएफिशियंटला ठेवतो, एनला मी आधी ठेवून घेईल. हा तुमचा ॲज इट इज वाय. पॉवर काय होईल 2 - 1 होईल, इथं एन -1 होते फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे इथं होईल 2 - 1. हा काय झाला हा 2xz, हा अजून एक ब्रॅकेटमध्ये घेतो मी 2, हा y 2 - 1 1, y रेज टू 1 y 0 होत नाही. हा 2 × 2 4, हा x, हा z आणि हा y, किंवा याला असं लिहा 4xyz. नेक्स्ट वी हॅव टू फाइंड dv/dz. काय फाइंड करायचं आपल्याला, dv/dz फाइंड करायचं. ओके, d/dz व्हीची व्हॅल्यू काय आहे 2xy²z. ओके, इथं झेड आहे, 2 रिलेटेड नाही आहे, कॉन्स्टंट असेल तो आउटसाईड येईल, एक्स रिलेटेड नाही आहे, y² पण रिलेटेड नाही, सर्व आउटसाईड येतील. म्हणजे काय आला 2xy². राहिलं काय dz/dz. आता वर इथं बघा झेडच्या डेरिव्हेटिव्ह झेडनेच घेतो आहे, म्हणजे काय येतं आन्सर 1. त्याच क्वांटिटी डेरिव्हेटिव्ह त्याच व्हेरिएबलने घेत असाल तर आन्सर येतं 1. म्हणजे याचा आन्सर येईल 2xy² × 1, म्हणजे फायनल आन्सर 2xy². ओके, नेक्स्ट v इक्वल टू दिलं आहे √2 x³ yz. काय दिलं आहे √2 x³ yz. फर्स्ट d/dx फाईन करेल, हा आला तुमचा √2 x³ yz. इथं √2 जो आहे एक्सशी रिलेटेड नाही, आउटसाईड येऊन जाईल कॉन्स्टंट नाही, वाय पण रिलेटेड नाही, झेड पण रिलेटेड, तिघं आउटसाईड येतील म्हणजे काय येईल √2 xy. ओके, डेरिव्हेटिव्ह कसला घेणार तर डेरिव्हेटिव्ह मी घेणार x⁻3. कसला डेरिव्हेटिव्ह घेणार मी x⁻3, x³ आहे हां x³ डेरिव्हेटिव्ह घेणार. आता एक्सची पॉवर किती आहे n = ते आहे 3 का होईल आउटसाईड येईल म्हणजे पुढे येईल. हा तुमचा √2 हा xy ब्रॅकेटमध्ये 3 पुढे, नंतर जो व्हेरिएबल असेल तो x, नंतर त्याची पॉवर मधून 1 मायनस करून घ्यायचा, त्याची जी ही पॉवर असेल ते. आता इथं काय ते 3ला मी पुढे लिहिलं, 3 मधून 1 मायनस केला, हा येईल तुमचा √2 हा तुमचा xy, हा परत तुमच्या 3 आणि हा येतो तुमच्या x². या 3ला मी आधी लिहितोय 3√2, फक्त काय केलं आधी लिहिलं त्याला मी, हा xy आणि हा x², x आणि x². एक 1 मिनिट सॉरी हा x नसेल, हा झेड असेल, झेड. इथून काय काय बाहेर जात आहे झेड आणि वाय जात आहे, हा झेड वाय झेड वाय झेड वाय झेड वाय, हा तुमच्या 2, हा तुमच्या झेड हा तुमच्या वाय. दिस इज आन्सर. बघा जे याच्याशी रिलेटेड नसतात ते कॉन्स्ट असतात, त्याला आधी बाहेर ठेवून घ्यायचे, नंतर मग राहिलेली जी टर्म असेल रिलेटेड टर्म
तिच्या डेरिव्हेटिव्ह घ्यायच्या अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला. सिमिलरली इथं आता v काय आहे √2, हा काय आहे x³, हा काय आहे yz. आता डेरिव्हेटिव्ह घेतो मी विथ रिस्पेक्ट टू y. मला म्हणजे काय √2 पण कॉन्स्टंट आहे, x³ पण कॉन्स्टंट आहे, y शी रिलेशन नाही, z पण कॉन्स्टंट आहे. y रिलेटेड आहे त्याला मी राहू दिल मध्ये, बाकीचे सर्व आउटसाईड घेईल. तो येईल √2 x³ z. ओके. dy इथं काय y. yच्या डेरिव्हेटिव्ह y ने घेतो आहे मी, म्हणजेच काय होईल आतापर्यंत तुम्हाला कळलं असेल तो 1 होईल. न्यूमिरेटर आणि डिनोमिनेटर सेम आहे. बघा असं लिहिलं किंवा मग असं लिहिलं सेम आहे. हां ते हे फक्त मल्टिप्लायच करतो, वरती लिहा तुम्ही, काय फरक सेम आहे. ते हळूहळू कळेल ते कसं काय काय लिहायचे. पूर्ण इंजिनिअरिंग संपते तोपर्यंत तुम्हाला याच्यात खेळायचे. आता याचे काय होईल 1 इंटू दिस, काही 1च्या काय एवढं होणार नाही, म्हणून हा तुमचा √2, हा x³ आणि हा z झाला आन्सर. नेक्स्ट व्हीची व्हॅल्यू काय होती, आता काय फाईन करतो आहे मी, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू झेड फाईन करायचं मला, dy/dz. इथं व्हीची व्हॅल्यू काय होती √2 x³ yz. याच्यात कोण कोण कॉन्स्टंट आहे, झेडशी रिलेटेड 2चे आहे का, नाही, एक्सचं पण नाही, y पण नाही, म्हणजेच काय येईल √2 x³ y आउटसाईड आले, राहिलं काय dz/dz. हा बघा हा झेड होता, हा झेड डायरेक्टली तर मल्टिप्लाय होईल, dz/dz राहिला. हा तुमचा √2, हा x³, हा y, याचा आन्सर काय येईल, तर याचा आन्सर येईल 1. कारण काय सेम फंक्शन सेम व्हेरिएबल आहे, त्याच्यात डेरिव्हेटिव्ह त्याच्यानेच घेतो आहे मी. म्हणजे काय न्यूमिरेटर पण सेम आहे, डिनोमिनेटर पण सेम आहे, तो येईल तुमचा 1. फायनल आन्सर येईल याचं √2 x³ y. That's enough. नेक्स्ट प्रॉब्लेम होता 3z y². हा होता नेक्स्ट प्रॉब्लेम. काय येईल d/dx, व्हीची व्हॅल्यू पुट करेल मी 3z y². पूर्ण ब्रॅकेटमध्ये बघा काय आहे, कोणताच रिलेशन नाही एक्सशी, कोणाचंच रिलेशन एक्सशी नाही, म्हणून ते डायरेक्ट बाहेर येतील. राहिलं काय इथं 0 नाही राहिला, इथं 1 राहिला आहे. 1 कोणीच नाही राहिलं म्हणजे 1 राहिला. ॲक्च्युली कोणी नसेल तर डायरेक्ट याचा पूर्ण डेरिव्हेटिव्ह 0 येतो, हा 0 येत नाही, तिथं राहिला काय 1 आहे. त्याला कसं सॉल्व करतात बघा, 0 कसा येतो तो ते सांगतो मी. हालाकी तुम्हाला क्रॅम्प काय करायचं आहे की तिथं कोणीच राहिले नाही, म्हणजे पूर्ण डेरिव्हेटिव्हचे आन्सर काय येणार आहे 0. तुम्हाला क्रॅम्प हे करायचे तर याचे आन्सर येईल 0. याचे आन्सर कसं येतं बघा, ते d/dx 1ला कसं लिहू शकतो मी, x⁻0 असं लिहू शकतो. विशाखा अजून एक गोष्ट, x⁻0 = 1 होतो, x⁻0 = 0 होत नाही. कोणत्याही व्हेरिएबलला कोणत्याही गोष्ट घ्या जगातली, तो नंबर घे काहीही घे, ज्यावेळेस त्याच्या ⁻0 होईल त्याचे आन्सर येईल 0. काय येईल याचा आन्सर 0. y⁻0 सॉरी त्याच्या आन्सर काय येईल 1 येईल. कोणत्याही ⁻0 जर घेतला तो त्याच्या आन्सर येतं 1. y⁻0 1, z⁻0 1, a⁻0 1, b⁻0 1. कोणतीही कोणत्याही क्वांटिटी हो, कोणता व्हेरिएबल हो किंवा नॉन व्हॅल्यूची तुला माहिती अशी व्हॅल्यू असायला हवी, इंटिजर असेल, पाय असेल, कोणतीही गोष्ट असेल, त्याच्या ⁻0 दिसला की आन्सर येतं 1.
आता याच्या रेस टू 0 आहे म्हणजे ॲन्सर येईल, सॉरी याच्या रेस टू 0 होता म्हणजे याच्या रेस टू 0 जे घेतला तो त्यांचे ॲन्सर येईल 1. तो 1च्या जागेवर एक्स रेस टू 0 पुट का पुट केला असा, कारण आपल्याकडे फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ एक्स आहे म्हणून. आता मी याचे डेरिव्हेटिव्ह घेताना एन काय इथं 0 आहे, तर 0ला मी पुढे घेईल असा आणि एक्स रेस टू 0 - 1 करून देईल. आता 0 इंटू दिस आणि 0 इंटू पूर्ण टर्मला 0ने मल्टिप्लाय करतो म्हणून ॲन्सर शेवटी येईल 0 असं आहे. बट त्याचे ॲन्सर तुम्ही इथं 0 फाईंड करून घ्यायला पाहिजे. कसं इथं कोणी नाही 1 बिन कोणीच नाही तिथं. आता 1 का दिसतोय, कारण ह्या पॉवर नाही व्हाय म्हणून 1 आहे. ज्यावेळेस तिथं कोणी नसेल पूर्ण डेरिव्हेटिव्हचा ॲन्सर 0 येतो, म्हणजेच हा पूर्ण टर्म काय आला 0, तो टर्म 0 झाला म्हणजे टोटल ॲन्सर 0. हे करण्याची गरज नाही. ही एक गोष्ट आठवून ठेवायची, कोणत्याही क्वांटिटीच्या रेस टू 0 ज्यावेळेस असेल तर ॲन्सर येतं 1 नॉट इक्वल टू 0. ओके. आता व्हीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वायने घेऊ, तो येईल dy व्ही काय आहे 3z y². काय व्ही 3z y². 3z इथं काय बघा वायने घेतोय 3 आणि z कॉन्स्टंट आहेत, आउटसाईड येऊन जातील ते. राहिलं काय dy वायच्या स्क्वेअर. एनची व्हॅल्यू इथं काय मग 2a. एन का असते पॉवर असते या क्वांटिटीची, इथं काय 2a. 3z ब्रॅकेटमध्ये हा 2 आउटसाईड हा y ॲज इट इज n-1 म्हणजे 2 - 1. हा तुमचा 3z. ओके. हा 2 हा y आणि 2 - 1 काय येईल y⁻1. y⁻1 म्हणजे काय y, तो 0 होत नाही. मग हा काय होईल 3 इंटू 2 हा 6 हा z हा y 6yz. असं लिहिलं का असं लिहिलं का सेम आहे, पण yz आधी लिहितो आपण xyz असं म्हणतो म्हणून 6yz. ओके. नंतर dy/dz घ्यायचे आहे, dv/dz घ्यायचे. आता व्हीची व्हॅल्यू काय इथं 3zy². 3zy². ओके. 3 कॉन्स्टंट आहे आउटसाईड येईल. झेड कॉन्स्टंट आहे का नाही, झेड सेम आहे म्हणून त्याला मी तिथं ठेवेल. वाय काय कॉन्स्टंट आहे, मी बाहेर घेईल म्हणजे काय आला 3y² आउटसाईड dy/dz. आता हे जे बघितलं तुम्ही हे सेम आहे, पुष्कळदा येऊन गेलं. ज्यावेळेस सेम असेल न्यूमिनेटर डिनोमिनेटर सेम असेल डेरिव्हेटिव्हमध्ये तर ॲन्सर येतं 1. त्याच फंक्शनचा त्याच्याने डेरिव्हेटिव्ह घेतो. या लॉजिकने पार्ट करा की न्यूमिनेटर डिनोमिनेटर सेम आहे, या लॉजिकने रीड करा. दोघांच्या याच्याने तुम्ही रीड करणार त्यावेळेस त्याचे ॲन्सर येतं 1. तुम्हाला क्रॅम्प करायच्या ह्या गोष्टी. हा काय येईल मग 3y² × 1. हा येईल तुमचा 3y². ॲन्सर संपला. इथपर्यंत ॲन्सर आहे त्याच्या. नेक्स्ट प्रॉब्लेम होता z³ y². z³ y² d/dx व्हीची व्हॅल्यू काय आहे z³ y². ओके. d/dx z³ y². इथे x दिसतोय का, मी याचे आन्सर डायरेक्टली 0 लिहून घेईल. कारण काय अकॉर्डिंग टू डॅट हे दोघं कॉन्स्टंट आहे, आउटसाईड येतील. राहिलं काय dy/dx 1, तिथं 1 राहिला. 1च्या डेरिव्हेटिव्ह काय आहे, ज्यावेळेस इथं एक्सची टर्मच नसेल काही त्यावेळेस डेरिव्हेटिव्ह येतो 0 आणि 0 इंटू दिस 0. इथंच समजून गेलं मला ते. इथं एक्सची टर्मच या नाही, बाहेर गेल्यानंतर काय राहिलं 1, 1च्या डेरिव्हेटिव्ह 0. इथं ॲन्सर 0 यायला पाहतो. हळूहळू ते होत जाईल. नेक्स्ट dv/dy. ओके. d/dy व्हीची व्हॅल्यू काय z³ y². z³ y².
इथं वायशी रिलेटेड आहे, झेडशी आहे का नाही, म्हणून तो कॉन्स्टंट, तर तो काय येईल आउटसाईड. नंतर dy/dy वायच्या स्क्वेअर, फक्त राहिला वाय स्क्वेअर. आता इथं एन म्हणजे काय 2a, z³ ब्रॅकेटमध्ये एन म्हणजे काय 2, म्हणून मी 2 आउटसाईड लिहिला. हा तुमचा वाय, हा 2 - 1, 2 - 1 1, सो y² काय येईल तो 1 येईल. हा z³, हा 2, हा y⁻1, y⁻1 म्हणजे काय y, इथं लिहून घ्यायला लागले 1. हा 2 मी आधी लिहितोय, हा z³ नंतर लिहिला, हा लिहिला y, किंवा मग 2y z³. हे बघण्याचे आता का म्हणते हॅबिट करून घ्या. उलटं हे पुढे काय मागे पुढे कसं लिहायचं आहे ते ॲन्सर त्यांनी थोडे थोडे चेंज केलेले असतात लास्ट. मग तुम्ही फायनल ॲन्सरपर्यंत पोहोचले का त्याने ऑप्शनमध्ये थोडंफार चेंज करून देतात ते, आणि मग त्याचे ॲन्सर येतं. तर ते तुम्हाला आता हॅबिट होईल, हळूहळू होईल. जसं प्रॉब्लेम सॉल्व करत जाऊ तसं हळूहळू होईल. नेक्स्ट dy/dz, सॉरी dv/dz, व्हीची व्हॅल्यू आहे z³ y². व्हीची व्हॅल्यू काय आहे z³ y². इथं झेड रिलेटेड आहेत, वायशी रिलेशन आहे का, याला झेड असं लिहून घ्या. वायशी रिलेशन नाही म्हणजे वाय काय आहे कॉन्स्टंट आहे, तर वाय कुठं येईल आउटसाईड. हा तुमचा y² इकडं, हा तुमचा dy/dz, आणि हा राहिला z³. आता तो z³ दिला आहे z³ म्हणजे जिथं एन काय आहे 3 आहे, 3 मी कोएफिशियंटला लिहिल 3y². तो तुम्ही इथं लिहिला काय, इथं लिहिला काय, सेम फायनल ॲन्सर तो पुढे येतो डायरेक्ट. किंवा तुम्हाला कळण्यासाठी असं लिहा 3, ओके, y² आधी लिहिला, 3 पुढे घेतला मी, नंतर राहील z 3 - 1. का लिहायचं, हा 3, हा y², हा z, 3 - 1 स्क्वेअर. संपलं. एकदम इझी प्रॉब्लेम आहे, काहीच नाही त्याच्यात. ते पाहिलेलं नाही तुम्ही आतापर्यंत म्हणून थोडंसं वाटतं. आणि लास्ट प्रॉब्लेम होता √xyz. काय होता लास्ट प्रॉब्लेम, √xyz. ओके, त्याचे डेरिव्हेटिव्ह घेतो मी आता आधी, एक्सने घेतो आधी. हा येईल तुमच्या √xyz. याला कसं लिहिणार मी, dy/dx √x √y √z असं लिहिलं. वायशी झेडशी रिलेशन आहे का नाही, ते दोघांना मी बाहेर घेऊन घे. का होईल √y √z. ओके, राहिलं काय dy/dx √x. हे दोघांना मी कॉमन लिहितोय √yz. ओके, इकडं काय राहिलं dy/dx √xला लिहिताना मी पॉवरच्या फॉर्ममध्ये लिहिलं, कारण माझ्याकडे डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायला पॉवरचा फॉर्म्युला आहे. √x बघा, √x असेल तर तो x⁻½ होतो, √a असेल तर तो a⁻½ होतो. म्हणजे अंडररूट टर्म दिसली की त्याला ½ करून द्यायची. ओके, हे पण लिहून घ्यायचं. ह्या लहान लहान गोष्टी सांगायच्या, तुम्ही त्या लिहून घ्यायच्या, तुम्हाला वाचण्यासाठी कामात येतील ते. आता याचे काय होईल √yz. याचे काय होईल, n पुढे येतो म्हणून मी इथं लिहिला 1/2. इथं n काय आहे यांच्या जागेवर काय आहे x⁻½ आहे, म्हणजे n = काय येतो 1/2 आहे. मग मी n आधी लिहितो असा, तर मी आता 1/2 आधी लिहून टाक. नंतर काय होईल x⁻½ - 1, n -1 करतो ना, 1/2 - 1. त्याचे आन्सर काय येईल, हा तुमचा yz, हा तुमचा 1/2, x⁻, हा काय 1/2 - 1. याला मी कन्सिडर करतो 1/1.
क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू 1 1 2 इंटू 1 -2 हा झाला तुमचा -1 म्हणजे एक्सची पॉवर का आली -1/2. अंडर रूट YZ. ओके, पुढे 1/2 याला कसं लिहिलं मी 1/x⁻1/2. मी आताच सांगितलं तुम्हाला a⁻−1/2 असेल तर मी त्याला डिनोमिनेटरला लिहून घेईल, a⁻−2 असेल तर मी त्याला a² करून घेईल, डिनोमिनेटरला ठेवून. मायनसचे वरती जे मायनस पॉवर असेल त्याला मी खाली घेऊन टाकतो. ओके, हा काय आता वरती होता, आता खाली येणं. अंडर रूट YZ डिवाइड बाय 2 इंटू x⁻1/2. x⁻1/2 म्हणजे काय अंडर रूट x. अंडर रूट एक्सलाच आपण पॉवरमध्ये लिहिताना 1/2 करतो ना. मग याचे काय होईल आन्सर YZ डिवाइड बाय 2 अंडर रूट x. दिस इज अ फायनल आन्सर. काय हे फायनल आन्सर आहे. आता नेक्स्ट इकडं पाहू, डी बाय डी वाय व्हीची व्हॅल्यू अंडर रूट x/y/z. मी लिहिताना आता कसं लिहितो आहे अंडर रूट x अंडर रूट y अंडर रूट z, कारण आपल्याला स्पेस नाही खाली एवढी. याचे आन्सर काय येईल अंडर रूट x रिलेटेड आहे का नाही, कॉन्स्टंट आहे आउटसाईड येईल. अंडर रूट y यस रिलेटेड आहे सर. अंडर रूट z नाही सर रिलेटेड नाही. म्हणजे अंडर रूट x आणि अंडर रूट z आउटसाईड येतील आणि ते कसे लिहिले जातील लाईक अंडर रूट y अंडर रूट z डायरेक्टली लिहिलं. ओके, ही स्टेप आली असती मी डायरेक्टली लिहिली. राहिलं काय डी बाय डी वाय अंडर रूट y. ह्याला कसं लिहिणार मी अजून XZ डी बाय डी वाय अंडर रूट वायला लिहिल मी y⁻1/2 अकॉर्डिंग टू धिस. अंडर रूटमध्ये टर्म असेल तिच्याला ⁻1/2 करून द्या पॉवरमध्ये. आता इथं पॉवर परत n = 1/2 आहे. डेरिव्हेटिव्ह घेताना काय करेल मी हा XZ ॲज इट इज हा तुमचा 1/2 आउटसाईड म्हणजे कोएफिशियंटला येऊन जाईल y⁻1/2 -1. हा अंडर रूट XZ हा तुमचा 1/2 हा काय येईल -1/2. 1/2 मायनस केलं होतं आपण याला काय येतो 1/2 -1. याला मी खाली 1 कन्सिडर करून घेईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 - 2/2 सो -1/2. हे तुम्हाला यायला पाहिजे 9th 8th गेलं आहे ते. ओके, नॉर्मल मल्टिप्लिकेशन. तर याचे काय होईल अंडर रूट XZ हा मोठा वरती 1 हा तुमच्या 2 y⁻1/2. ज्यावेळेस ⁻- टर्म असेल त्याला डिनोमिनेटरला ठेवून टाका. हा येईल तुमच्या 1/2. लास्ट आन्सर येईल अंडर रूट XZ खाली काय असेल हा 2 ॲज इट इज y⁻1/2 म्हणजे मी अंडर रूटमध्ये ठेवून देईल त्याला. म्हणजे फायनल आन्सर काय आला अंडर रूट XZ खाली 2 अंडर रूट y. हे बघा वेगळं आहे नवीन आहे घाबरू नका याला, ते होऊन जाईल हळूहळू होत जाईल. सिमिलरली तुम्हाला आता याला फाईन करायचे. काय येतो होमवर्क. इफ v = दिस फाइंड dv/dz. v कुठं येईल इथं आणि आन्सर
त्याचे ॲन्सर तुम्ही याला बघून लॉजिक लावून पण देऊ शकतात, पण मला त्याचे ॲन्सर सांगायचे नंतर. तुम्ही फाईन करा, फोटो सेंड करते. आजसाठी बस एवढंच होतं. होमवर्क देतो मी तुम्हाला थोडा अजून. हा एक होमवर्क आहे. हां, लास्ट एक्झाम्पलमध्ये dv/dz फाईन करायचे बाकी आहे. फाइंड dv/dx, dv/dz. तुम्हाला तेच फाईन करायचे. इफ v इज इक्वल टू 2xy/z², इफ v इज इक्वल टू 2x√y/z, इफ v इज इक्वल टू 2x² 2x⁻² y, if v is equal to 2x⁻², 2xy⁻². बस एवढं, जास्त काही. बघा होमवर्क आज फक्त लेक्चर तेवढं की मी तुमच्या होमवर्क तुम्हाला सॉल्व करून दाखव. तुम्हाला दिलेला होमवर्क मी सॉल्व करून दाखव. नवीन आहे, थोडंसं हार्ड जाईल. जास्त विचार नाही करायचं की कसं येसं आहे तसं, याच्याने पुढे हार्ड नाही आहे. शांततेने 18 मंथ आहे बघा. हा तुमच्याने ट्रान्झॅक्शन पॉईंट असतो. 10th नंतर 11 आणि 12 मध्ये जातं ना, तर हार्डनेस एकदम वाढून जाते. म्हणून वाटतं की काय चाललं आहे असं वाटेल कधी थोडंफार. पण काय टेन्शन नाही घ्यायचं, एवढं काही रिझन. तुम्ही हुशार आहेत. मी पाहिलं म्हणजे तुमचे होमवर्क ज्यावेळेस तुम्ही देता त्यावेळेस कळतं मला की तुमचे कन्सेप्ट किती क्लिअर आहेत काय आहेत. ज्या कन्सेप्ट क्लिअर नसतात त्या मी सांगून देत जाईल तुम्हाला. जस्ट लाईक x⁻0 1, b⁻0 1. कोणत्याही गोष्टीला 0, कोणतीही क्वांटिटीज होती, कॉन्स्टंट असो व्हेरिएबल असो, त्याच्या ⁻0 असेल तर ॲन्सर येतं 1. आठवण ठेवा. अजून एक गोष्ट तुम्हाला ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी, कोणत्याही क्वांटिटीच्या ⁻0 असेल तर ॲन्सर येईल 1. दुसरी गोष्ट, अंडररूटची टर्म आपण त्याला ⁻1/2 मध्ये ठेवता येते. √x असेल तर x⁻1/2 घेतो आपण, हे पण आठवण ठेवायचं. अजून x⁻2 म्हणजे x जी ही टर्म असते त्याच्या मायनसमध्ये असेल, x⁻ असेल तर त्याला आपण डिनोमिनेटरला लिहू शकतो 1/this. x⁻5 असेल तर 1/x⁻5 असं लिहू शकतो. या गोष्टी लिहून ठेवा. क्रॅम्प करत राहा, बघत राहा, परत त्याच्या क्रॅम्प होतील, त्या लागतात आपल्याला. कोणत्याही क्वांटिटीच्या पॉवर ही मायनसमध्ये असेल तर त्याला डायरेक्ट 1/, त्या टर्ममध्ये लिहून घ्यायचं, डिनोमिनेटरला लिहून घ्यायचं. ते लागणार आहे पुढे. ओके, मग आता नेक्स्ट लेक्चरला भेटू. आता एक गोष्ट विचारायची मला, डायरेक्ट ऑनलाईन घेऊ तुम्ही त्याला प्रेफर करता मग का लेक्चर सेंड करूनच सांगू? ते मला तुम्ही सर्व मेसेजमध्ये सांगून द्यायचं. सरांनी सांगा, तुम्हाला कॉल करून सांगा मला की सर डायरेक्ट ऑनलाईन या झूमवर, तसं घेऊ. मी तसंही यायला तयार आहे. नंतर मग आपलं जसं पॅटर्न चालू तसंच की लेक्चर द्यायचं. ॲक्च्युली बघा, ते डाऊट क्लिअरिंगसाठी मी बोलत होतो, मी येणार आहे. इट डझंट मॅटर. मग अजून मॅथमॅटिक्सचा पार्ट चालू आहे. याला मग डायरेक्ट इंटरॅक्शन करणं एवढं काही दिसतं आहे, तुम्हाला फक्त ते पाहून सॉल्व करायचे. डाऊटच्या अजून येण्याचा काही एवढा खास प्रॉब्लेम नाही. तुम्हाला होमवर्क जमला नाही का कोणतीही गोष्ट तुम्ही सांगा मला, मी क्लिप टाकून देऊन देईल. ऑनलाईन येणं म्हणजे कसं आहे, ते परत 1-2 दिवसानंतर कुठंतरी एखादा नेट कनेक्शन एखाद्याचं ब्रेक झालं, एकाचा पण ब्रेक झाला, तर त्यावेळेस परत रिकनेक्ट होऊन पूर्ण लिंक मिसमॅच होते. तुमची पण होते, माझी पण लिंक मिसमॅच होते. म्हणून मी थोडा सेट नव्हता, कारण मी 12thला तेच केलं होतं. आधी फक्त 4 स्टुडंट आहे माझ्याकडे, म्हणजे एक स्टुडंट लेट यायच्या किंवा एखाद्याचे रिकनेक्शन व्हायचं, मग परत ते कनेक्शन करण्यासाठी थांबून तोपर्यंत मग ते तुम्ही थांबून राहता. म्हणून मी ऑनलाईन जास्त प्रेफर नाही करत आहे. पण तुम्ही बघा, तुम्हाला वाटत असेल तर ठीक आहे, मला काय प्रॉब्लेम नाही, मी ऑनलाईन येईल. डायरेक्ट झूमवर घेऊ, एक टाईम फिक्स करून घेऊन त्यावेळेस मी लेक्चर घेईल, मला काय एवढं प्रॉब्लेम पडतो. ओके, ठीक आहे. नंतर नेक्स्ट मला होमवर्क सेंड करा आणि नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट फॉर्म्युला पाहू आपण.